पण पचवेल. चल निघ, निघ इथून, निघ. माझ्या तोंडासमोरून जा इथून, निघ. दिगू, सगळे आपल्याकडे कसे बघतायत बघतोयस ना? अरे हरणाच्या कळपामध्ये डुकरं शिरली ना की हरणं कशी बघतात तसे सगळेजण आपल्याकडे बघतायत. म्हणजे आपण डुकर? दुसरी उपमा नाही का सुचली तुला? अरे बाबा दिगू, उपमा जरी बदललेली असली ना तरी माणसांच्या नजरेतली घृणा तीच आहे. कर्म सखूची आणि शिक्षा आपल्याला आजवर आयुष्यभर अप्रू जपली. तेच तर ना वहिनी, तुम्ही मुद्दा अगदी बरोबर घेतलाय बघा. गावातली आपली पत आज मातीमोल झाली आहे. तो सुखदेव बघ ना, लोचटासारखा आपल्याकडे कर्ज मागायला यायचा, येता जाता पाया पडायचा, आणि आता बघ रस्त्यावर पडलेल्या शेणासारखा आपल्याकडे बघतोय. आपल्या घरात ती चेटकीण राहते ना, त्यामुळेच हे भोगतोय आपण. पण हे दिगूला समजत नाहीये ना. बघतोयस ना दिगू, बायकोला डोक्यावर घेऊन नाचतोयस, त्याचीच फळं आहेत ही सगळी. पहा, आपण आपल्या गावाच्या समृद्धीसाठी केलेला होम आता संपन्न झालेला आहे. तर संकल्प म्हणून तुम्ही आणलेल्या समिधा, तूप आणि धान्य आता होमात अर्पण करा आणि प्रार्थना करा देवाला की गावावरचं जे संकट आलंय ते टळून जाऊ दे. इडापिडा जी काय असेल ती त्या होमात जळून जाऊ दे. पहिला मान मनोरमाबाई तुमचा. दिगुशेठ या. का का म्हणून यांचाच का मान पहिला? यांनीच का सुरुवात करायची? बाजा, मनोरमाबाईंच्या सुनेमुळेच गावाला त्रास भोगावा लागतो. या त्यांच्या सुनेमुळेच गावात संकट आले. तेव्हा मनोरमाबाईंच्या हातातून सुरुवात केली म्हणजे आपसुकूनच होईल. ए बाज्या, सकुवर नाहक आरोप करू नकोस तू. आणि रमाईबद्दल इतकं बोलणं शोभत नाही तुला. अनेक वेळा रमाईने व्याज न घेता तुला कर्ज दिलंय, विसरलास का? तर तुझं कुटुंब सुखी राहावं, तुझी शेती चांगली व्हावी आणि येणारी कमाई व्याजात जाऊ नये म्हणून, आणि तू तिला अपशकुनी म्हणतोयस. खबरदार, जर माझ्या रमाईला कुणी काही बोललं तर मी अजिबात ते सहन करणार नाही. आणि सकूवरही चिखलफेक करू नका. तुमच्याकडे काही पुरावा आहे का ही सगळं सकूच करते म्हणून? नाही ना? ओ पाटील, हे उगाच भुंकणाऱ्यांना जरा आवरा. होय होय. आणि होमात धान्य टाकायला तुमच्यापासूनच सुरुवात करा, म्हणजे वाद नकोत. गावाच्या भल्यासाठी करतोय ना आपण हा होम, मग सुरुवात भांडणाने करायची आहे का? आणि आम्हाला मानाची हौस नाहीये. सगळ्यांचं झाल्यावर सगळ्यात शेवटी आम्ही नैवेद्य अर्पण करू. चला करा सुरुवात. भाऊजी, विनू भाऊजी, भाऊजी तुमच्यासाठी गरम गरम पेज आणले, घ्या, पिऊन घ्या. आई आई आई, काय झालं विनू? असं का ओरडलंस घाबरून? हा,
आणि हे सखू तू इथे काय करतेस? तुला बघून तो घाबरलाय हा? काय केलंस तू माझ्या विनू बाळाला? काय झालं विनू? अहो सासू काकू मी काही नाही केलं. मी तर त्यांच्यासाठी पेज आणली होती आणि तीच देतो